भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी कार्यशाळा सद्गुरू जंगली महाराज आश्रम आत्मा मालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव कोकमठाण येथे संपन्न झाली। या कार्यशाळेकरता विदर्भातून अकोला, अमरावती, नागपूर, मालेगाव, नाशिक, कळवण भागातून पदाधिकारी उपस्थित होते। कार्यशाळेत प्रामुख्याने शासनाने मच्छीमारांवर अन्यायकारक शासन निर्णय 12 मे 2023 लागू केला आहे त्यावर माहिती देताना गणेश सपकाळ यांनी भोई समाजातील सर्व बांधवांना मच्छीमार बांधवांच्या बाजूने उभे राहण्यासाठी आवाहन केले। तसेच नरेश उखंडे यांनी समाज बांधवांनी राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवा मंचच्या पदाधिकारी यांनी पुढे यावे अशी भूमिका मांडली। श्री ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी संघटना बांधणी तसेच भविष्यातील संघटनेची वाटचाल यासाठी काय करावे लागेल यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले। कार्यशाळेसाठी ज्ञानेश्वर खैरमोडे, नरेश उखंडे, तुषार साटोटे, गणेश सपकाळ, निलेश झिटे, निलेश साटोटे, विकास खोडकर, बापूसाहेब मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। त्यांना असं वाटतं हा भोई समाज आहे, पॉलिटिकल लोकांना काय पाहिजे डोके मापाची सवय, त्या सवयीमुळे त्यांना तुम्ही 100 लोक नाही, तुम्ही जर तिथं 1000 लोक 10,000 लोक लाख दाखवलं भोई समाज हा महाराष्ट्रात भारतामध्ये नाही आहे। त्याच्यामुळं मधुर परिचय मेळा कुठं होतात ते होते चांगली गोष्ट आहे, त्याच्यामुळे संघटित होतात। त्या 1000 लोकांमधून 10 लोक 20 लोक 25 लोक तर कधी ना कधी आज नव्हत्या कामाला येतात, पण ते भोई म्हणून बोलतात ते गर्वाची गोष्ट आहे। मधुर परिचय मेळा हा पण चांगला फायदा आहे। तर चौथी गोष्ट संघटनेमध्ये महाराष्ट्राच्या फेरबदल होणं खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे। फक्त कार्ड बनवणारे पदाधिकारी मला नाही पाहिजे। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।